नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय इंग्रजी यामधील आपण कॅपिटलायझेशन, कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, ॲपॉस्ट्रॉफी अँड एक्सक्लेमेशन मार्क यावरील स्वाध्याय प्रॅक्टिस सेट सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। या प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला कॅपिटल अक्षरे केव्हा कोणती वापरायची ते आणि कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन आणि ॲपॉस्ट्रॉफी ही चिन्हे कोठे द्यायची, कोणत्या शब्दानंतर द्यायची, कोणत्या जागी द्यायची हे आपल्याला सांगायचं असतं। चला तर मग आपण प्रश्नांना सुरुवात करूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा, इथे पहिला प्रश्न असा दिला आपल्याला, चूज फ्रॉम द ऑप्शन द पंक्च्युएशन मार्क विच इज देअर इन द पिक्चर। आता इथे आपल्याला चित्रात असलेले विरामचिन्ह पर्यायातून निवडायचे आहेत। मग बघा, चित्रामध्ये हे एक्सक्लेमेशन मार्क आहे, कॉमा आहे, फुल स्टॉप आणि क्वेश्चन मार्क आहे। मग इथे बघा, हे तीनही आहेत का? नाही आहेत। मग इथे बघा कॉमा आहे, मग कॉमा इथे आहे, म्हणून आपल्या या क्वेश्चनचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 2। नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच पंक्च्युएशन मार्क कॅन बी यूज्ड इन द गिवन सेंटेन्स। पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले जाऊ शकते? आपण सेंटेन्स रीड करूया। राघव लाईक ॲपल्स, राणी लाईक मँगोज। आता बघा, राघवला ॲपल आवडतात आणि राणीला मँगोज आंबे आवडतात। मग बघा, राघव लाईक ॲपल्स आणि ते काय पाहिजे होता? कॉमा। राणी लाईक्स मँगोज, मग इथे कॉमा। मग कॉमा कधी आहे? तर ॲपलच्या नंतर आहे की नाही? मग बघा, कॉमा आफ्टर ॲपल्स, म्हणजे ॲपल या शब्दानंतर इथे कॉमा वापरला पाहिजे होता, म्हणून इथे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2। पुढचा क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क्स टू बी यूज्ड इन द कन्व्हर्सेशन। बघा, इथे आपल्याला संवाद दिला आहे, त्या संवादामध्ये योग्य विरामचिन्ह आपल्याला ठेवायचे आहेत। किंग से हू आर यू, राजा म्हणतोय हू आर यू, कोण आहे, तू कोण आहेस। मग इथे प्रश्न विचारलाय, मग इथे काय येणार आहे? क्वेश्चन मार्क। स्ट्रेंजर से, स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी माणूस किंवा नवीन परका माणूस। आय एम अ पॉटर, मी कुंभार आहे। मग तो व्यवस्थित उत्तर देतोय की मी कुंभार आहे, साधं वाक्य आहे, म्हणजे इथे काय पाहिजे होता? फुल स्टॉप पाहिजे। मग बघा, क्वेश्चन आणि फुल स्टॉप कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 3 मध्ये, म्हणून आपल्या या क्वेश्चनचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 3। नेक्स्ट, सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स फॉर द गिवन सेंटेन्स। दिलेल्या वाक्याकरिता योग्य विरामचिन्ह आपल्याला निवडायचं आहे। वाक्य वाचूया आपण, सेंटेन्स रीड करूया। डज शी गो टू स्कूल, याचा अर्थ काय? ती शाळेत जाते का? इथे क्वेश्चन विचारले, म्हणजे पूर्ण आहे की नाही? पूर्ण इथे शेवटला काय प्रश्न विचारले, मग इथे काय येणार आहे? क्वेश्चन मार्क। ऑप्शन नंबर 3 हे आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच पंक्च्युएशन मार्क्स कॅन बी यूज्ड इन द फॉलोविंग सेंटेन्स। वाक्यामध्ये कोणते विरामचिन्ह वापरायचे ते इथे आपल्याला सांगायचं आहे। हाऊ ब्युटिफुल इज द रेन, किती सुंदर पाऊस आहे की नाही? मग इथे कोणतं वापरतो आपण? एक्सक्लेमेशन मार्क। ऑप्शन नंबर 3 हे आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी वर्ड्स इन द सेंटेन्स विल बिगिन विथ कॅपिटल लेटर। आता या वाक्यामध्ये किती शब्द कॅपिटल अक्षराने सुरू होतील? सेंटेन्स रीड करूया आपण। ही विल गो टू नाशिक फ्रॉम मुंबई। आता याच्यामध्ये ही म्हणजे तो, मग याचा यच हा काय पाहिजे? कॅपिटल पाहिजे। नाशिकचा यन कॅपिटल पाहिजे, कारण नाशिक हे नाव आहे, मुंबई शहराचं नाव आहे, नाशिक पण शहराचं नाव आहे, म्हणून मग यन आणि एम कॅपिटल, आणि ही हे फर्स्ट आहे म्हणून मग हे। मग 1 2 3, मग 3 कुठे आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये, म्हणून आपल्या या क्वेश्चनचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 3। नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेअर शुल्ड बी द एक्सक्लेमेशन मार्क इन द गिवन सेंटेन्स, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन। दिलेल्या वाक्यात उद्गारवाचक चिन्ह कुठे असायला हवे? गुड मॉर्निंग कोंडिबा, मग बघा, गुड मॉर्निंग कोंडिबा दिले आहे की नाही?
आता बघा गुड मॉर्निंगच्या नंतर आपण थोडंसं थांबतो. मी ते कॉमा आणि इथे काय पाहिजे होतं, एक्सक्लेमेशन मार्क. मग कुठे आहे तर कोंडिबाच्या नंतर, मग आफ्टर कोंडिबा. ऑप्शन नंबर 4 हे आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स शुड बी इन द गिवन सेंटेन्स. आता बघा दिलेल्या वाक्यामध्ये किती कॅपिटल अक्षरे असायला हवीत. इथे बघा आय एम सोपान भोसले. आय कॅपिटल, सोपानचा यस कॅपिटल आणि भोसलेचा बी कॅपिटल. मग इथे बघा 1 2 3. मग इथे 3 कुठे आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये. म्हणून आपल्या या क्वेश्चनचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील विरामचिन्हे बरोबर आहेत. आता याच्यामध्ये बघा व्हॉट्स द मॅटर सुमन. व्हॉट्स द मॅटर सुमन. आता याच्यामध्ये का व्हॉट्स इथे ॲपॉस्ट्रोफी पाहिजे होतं आहे की नाही. मग व्हॉट्स द मॅटर कॉमा, थोडा पोज घेतलाय म्हणून इथे कॉमा आणि ते सुमन. मग इथे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी पंक्च्युएशन मार्क्स अँड कॅपिटल लेटर्स टुगेदर आर यूज्ड इन द गिवन सेंटेन्स. पुढील वाक्यात विरामचिन्हे व कॅपिटल अक्षरे मिळून किती विरामचिन्हे वापरली आहेत. आपण सेंटेन्स रीड करूया. डिड यू सी माय फ्रेंड मोती. बघा आता इथे विरामचिन्ह, या वाक्यामध्ये विरामचिन्ह एकच वापरलेलं आहे आणि कॅपिटल अक्षर बघा इथे डी कॅपिटल आहे आणि इथे यम कॅपिटल आहे. मग 1 2 आणि हे विरामचिन्ह 1 3. मग इथे 3 कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 12वा प्रश्न बघा, विच पंक्च्युएशन मार्क इज मिसिंग इन द गिवन सेंटेन्स. आता या वाक्यामध्ये कोणते विरामचिन्ह गाळलेलं आहे. हॅव यू गॉट सम मार्बल्स. आता बघा याचा अर्थ असा होतो की तुला काही मार्बल्स मिळाले आहेत का. मार्बल्सलाच आपण काही गोट्या पण म्हणू शकतो किंवा संगमरवरी सुद्धा म्हणू शकतो. मग इथे प्रश्न येतो आहे की नाही, प्रश्न विचारले. मग इथे काय येणार आहे, क्वेश्चन मार्क. मग क्वेश्चन मार्क कुठे आहे, ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघा, विच 2 वर्ड्स विल बिगिन विथ कॅपिटल लेटर्स. मग बघा कोणते 2 शब्द कॅपिटल अक्षराने सुरू होतील. हु इज देअर, कम आउट ॲट वन्स. मग हु इज देअर तिथे कोण आहे. मग बघा याचा डब्ल्यू हा काय होईल, कॅपिटल आणि कम कारण हे पण सुरुवातीला आहे म्हणून मी ते सी. मग डब्ल्यू आणि सी म्हणजे हु आणि कम यातील अक्षरं कॅपिटल अक्षराने सुरू होतील. मग बघा बरं इथे हु आणि कम कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे. बघा मगाशी हा 9वा प्रश्न राहिला होता. विच पंक्च्युएशन मार्क इज मिसिंग इन द गिवन सेंटेन्स. माय अंकल्स फ्रेंड इज अ हरी. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामधील काही प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. यापुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनल बनवून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.